केंद्र सरकारने संसदेत नारी वंदन विधेयक या गोंडस नावाखाली मांडलेले घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत न मंजूर करण्यात आले। महिला आरक्षणाच्या आळून स्वतःचे राजकीय हित साध्य करण्याचं केंद्र सरकारचं डाव फसला। यासाठी मी संसदेचे आणि सर्व विरोधी पक्षाचे अभिनंदन करते। आता सरकारी प्रोपगंडा सुरू झाला आहे की महिला आरक्षणाला विरोध झाला वगैरे वगैरे। आमच्या राज्यातल्या काही कथित महिला नेत्या तर ढिंगाणा घालत आहे, मगरीचे अश्रू ढाळत आहे। तुमच्या मते महिलांचा सन्मान फक्त आरक्षणापुरताच मर्यादित आहे का? रोज रोज महिलांवरती होणारे अत्याचार तुम्हाला दिसत नाही? सार्वजनिक स्वच्छतागृह सारखी छोटी गोष्ट महिलांना मिळत नाही ते तुम्हाला दिसत नाही? आपल्या राज्यामध्ये तरुण मुली गायब होण्याचे जे वाढणारे आकडे आहेत ते तुम्हाला दिसत नाही? महिलांचे शोषण करणारे तुमच्याच पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री तुम्हाला दिसत नाही? इतकं महत्त्वपूर्ण मुद्दा महाराष्ट्राचा शक्ती कायदा, त्याच्यावर अजून राष्ट्रपतीची सही झालेली नाही, ह्याची तुम्हाला गरज वाटत नाही? माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही महिला मूर्ख नाही आहोत। आम्हाला सरकारची ही चालबाजी कळते। आम्ही घर चालवतो, मुलांना वाढवतो, कुटुंब सांभाळतो, आम्हाला व्यवहार कळतो। आहे त्या खासदार संख्येत 33% आरक्षण का देत नाही? त्यासाठी संख्या वाढवण्याची गरज काय? माझा स्पष्ट आरोप आहे की बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ राज्यांच्या निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठी महिला आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाला पुढे केलं आहे आणि हा आम्हा सर्व महिलांचा अपमान आहे।